ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे। मी सारिका वहिनींना विनंती करेल त्यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे। सुमधुर अशी पहिली पंचवदी प्रतीक्षाताई अभय घारे देशमुख यांची झालेली आहे आणि त्याच रंगाची किंबहुना अजून रंगतदार अशी आता ही पंचवदी होणार आहे। गायिका स्वाती किसन खंडागळे यांची तदनंतर रूपरेषा ठरलेल्याप्रमाणेच एक अभंग प्रतीक्षाताईंचा, एक अभंग स्वातीताईंचा, त्याच्यानंतर एक गवळण प्रतीक्षाताईंची, नंतर एक गवळण स्वातीताईंची, अशी अजून दोन दोन गवळणी होणार आहेत, पण एक 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 आणि त्यानंतर एक एक पॅटर्न असणार आहे। तर चालू करा। खऱ्या अर्थाने आमच्या गावात मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी म्हणा डबल बारी झाली होती मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त, अशा झालेल्या आहेत। पण मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त 15-20 वर्षानंतर होत आहे आणि तब्बल हे रसिक श्रोते आहेत, खूप गर्दी आहेत। या पंचक्रोशीतील खूप सारे रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत। जागेअभावी बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी रसिकांच्या श्रोत्यांच्या रूपात आम्हाला लाभलात, आपणा सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आणि आभार सुद्धा। हेलो जी, हेलो 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 जी, हेलो हेलो जी, हेलो 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 जी, हेलो प्रथमतः सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार। आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी ग्रामस्थ मंडळ माळेवाडी आणि यशवंत बुवा माळी यांचं मनस्वी आभार मानते। उपस्थित उमरोली गावचे गायक सचिन बुवा लोंगले आणि मिथुन बुवा लोंगले यांना मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। तसेच आमचे सहकारी प्रवीणजी राणे आणि वामनदादा कराळे यांचं देखील मी मंडळातर्फे आभार मानते, त्यांनाही विनंती करेल की त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। परिसरातील सर्व गायकवृंद आणि वाद्यवृंद यांचं माझ्या मंडळातर्फे मनापासून आभार। कर्जत तालुका म्हटलं की खूप गायक आणि खूप वादक आहेत, सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही, त्यामुळे सर्वांचे मी मंडळातर्फे आभार मानते। तसेच माझ्या डाव्या साईडला बसलेले मला पखवाजसाठी साथ देणार आहेत संदीपजी घारे आणि तबल्यासाठी साथ देणार आहेत
सुभाष दादा भोईर, तसेच गुरुवर्य श्री भरतभाऊ बडेकर यांना वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। तत्पूर्वी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार। तसेच उमरोली गावचे बाळकृष्ण व गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत, स्टेजवर येण्याची कृपा करावी। धन्यवाद। तसेच आमचे सहकारी बाबूदादा पिंगळे आणि हेलो 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 हॅलो, कृपया लवकर लवकर कार्यक्रम चालू करायचा आहे, आपल्याला विलंब होतोय कार्यक्रमासाठी। आणि कृपया सर्व युवा वर्गाला एक विनंती आहे, कृपया आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे इथे बसलेल्या रसिक मायबाप श्रोत्यांसाठी।
सारे ग पद साध पग रे सारे ध सा नमो विद्येच्या सागरा चौदा विद्येच्या सागरा बुद्धिदायका
शुभंकरा मोरया शुभंकरा शुभंकरा मोरया तिथे नांदतो ज्ञानराज सुपात्र तया ठविता नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु
हॅलो. गबरनिध सानिध गा सानिध गपध पग सा नि सा ग प ध नि सा धान दिगिर ढगिर दिगिर कलिवर दिगिर कलवर दिगिर राम
सा 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 सा
वा, खूप सुंदर असं सादरीकरण. आणि खरोखरच श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ मुरबाड, गायिका स्वाती किसन खंडागळे यांची पंचपदी सुरू झाली. आणि खरोखर मंडळी, ह्या पंचपदीप्रमाणे पुढील कार्यक्रमसुद्धा उत्तम होईल यात काही शंका नाही. आणि या सादरीकरणासाठी उमरोली ग्रामपंचायत सदस्य भास्कर रघुनाथ लोंगले यांच्याकडून गायिका यांच्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने यांचे आभार व्यक्त करतो. श्रीयुत रामचंद्र पांडुरंग माळी मालेवाडी यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नोटेशन आवडल्याबद्दल हे पारितोषिक आहे, धन्यवाद. तसेच नंदिनी नंदू माळी माजी उपसरपंच ग्रामपंचायत भालिवडी यांच्याकडनं 251 रुपयाचं पारितोषिक आहे. भजनी मंडळ आभारी, धन्यवाद. मंडळी, या कार्यक्रमासाठी आपल्याला ध्वनी संयोजन ज्यांचं आहे ते जितूजी बोराडे यांची कर्जत तालुक्यातली उत्तम अशी साऊंड व्यवस्था, त्याचप्रमाणे आपले रुपेशजी मार्के यांची सुद्धा उत्तम अशी साऊंड व्यवस्था असते. कर्जत तालुक्यात जेवढ्या उत्तम साऊंड सर्व्हिस आहेत त्यातील एक रुपेशजी मार्के यांचे, आणि ते उपस्थित झालेत. रुपेशजी ठमके आधी ते उपस्थित आहेत. मी मंडळाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांचे स्वागत करतो. हॅलो 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 धीरे धीरे ताना दे रे राधे धीरे धीरे ताना दे रे
हॅलो, कृपया जोरदार टाळ्या होऊ द्यात. अतिशय सुंदर असं सादरीकरण आणि या सादरीकरणामध्ये उत्तम अशी पक्का साथ, उत्तम अशी तबला साथ, उत्तम अशी तबला साथीसाठी गणेश धुळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तबला साथीसाठी आहेत सुभाषजी भोईर, त्यांना गणेश धुळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे या सादरीकरणासाठी प्रमोद अण्णा माळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच संतोष किराणा स्टोर्स मालेवाडी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. मंडळी, कर्जत तालुका हे भजनाचं माहेरघर म्हटलं जातं आणि खरोखरच खूप नामवंत कलाकार इथे होऊन गेले. आज सुद्धा खूप सुंदर सुंदर कलाकार कर्जत तालुक्यामध्ये आहेत आणि घडतायत. आणि आज सांगायला विशेष अभिमान वाटतो, या गायकीसाठी तबला साथ आणि पक्का साथ आपल्या कर्जत तालुक्यात 2 नामवंत वादक आज इथे आहेत. आणि त्यांना उत्तम अशी चक्का साथ सुद्धा आहे, उत्तम असा कोरस आहे. नक्कीच या दोन्ही बाऱ्या अतिशय सुंदर होतील. सर्व प्रेक्षकांना, सर्व रसिक मायबा श्रोत्यांना आग्रहाची नम्र विनंती, कृपया शेवटपर्यंत सर्वांनी थांबायचं आहे. आपणाला उत्तम उत्तम गायकी इथे पाहायला मिळणार आहे. कारण अभंगानंतर डबल बारीचा जो रंग चढत जातो तो खरा अनुभवाचा असतो आणि तो अनुभवण्यासाठी सर्व रसिक मायबा श्रोत्यांनी इथे थांबायचं. रूप पाहतालोचनी सुख झाली ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहतालोचनी
Oh,
जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. हॅलो. रूप पाहता लोचनी व सुंदरते ध्यान हे दोन्ही अभंग अतिशय सुंदरताईने सादर केलेत. कृपया एकदा टाळ्या होऊ द्या जोरदार. आणि या सुंदर अशा सादरीकरणासाठी श्री भैरवनाथ कन्स्ट्रक्शन भोईरवाडी आपण जे सुंदर असं मंदिर पाहतोय त्या मंदिराचं काम ज्यांनी पूर्णत्वास नेलं असे माननीय सुजितजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाचे त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मृदुंगमणी उत्कृष्ट तबलावादक सुभाषजी भोईर यांचे शिष्य कुमार साई आणि शेळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सुभाष भवन आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आपल्या कर्जत तालुक्यातील एक उत्कृष्ट पक्वादवादक सचिनजी माळी यांच्याकडून तबलावादक सुभाषजी भोईर यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच पक्वादवादक तबलावादक सुभाषजी भोईर यांसाठी निलेश नारायण भोईर यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. भजन मंडळाच्या वतीने त्यांचाही मनस्वी आभारी आहोत. श्रीयुत रवींद्र दत्तात्रय राऊत गवळवाडी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक मंडळ आभारी आहे. धन्यवाद. सौ दिव्या दिनेश माळी मालेवाडी यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. भजन मंडळाच्या वतीने त्यांचाही मनस्वी आभारी आहोत. तसेच श्रीयुत सचिनभाऊ लोंगले यांच्याकडनं या मंडळासाठी 101 रुपयाचं पारितोषिक भजनी मंडळ आभारी आहे. धन्यवाद. सुंदर रूपावली झाल्याबद्दल मैत्री कट्टा ग्रुप तर्फे मृदंगमणी संदीपजी